आंबाडीची आंबट आंबाडी म्हणून भाजी तुम्ही खूप वेळा केली असेल. भूक वाढवणारी, अन्नाला पचन करणारी, हाडांना बळकटी आणणारी अशी ही आंबाडी. भरपूर लोह, व्हिटॅमिन ए, सी आणि प्रोटीन्स असणारी ही आंबाडी. मात्र या आंबाडीच्या भाजीबरोबरच लोणचं, जाम, जेली असे खूप पदार्थ करतात. ते माहिती आहे का? फुलं खूप छान असतात आणि बोंड तिथे विचारूच नका, दृष्ट काढावी अशी. ही शेतावरून थोडीशी मी बोंड आणली, त्याच्या मागचा देठ काढून टाकला आणि अर्थातच ही मधली जी फळं आहेत ती घेतली, त्याच्यामधल्या पाकळ्या अलग केल्या आणि पाकळ्या अलग केल्यानंतर मग आंबट आणि मस्त रंग हे याचं वैशिष्ट्य. याची आज आपण चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत. या बोंड ती वरच्या पाकळ्या आणि आतली बोंड खूप जून नसतील, अजून कोळीच आहेत, ती काढून घेतली. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, साखर किंवा गूळ चॉईस तुमचा आहे, लाल तिखट घातलं आणि अर्थातच हे मिक्सरमधून काढून घेतली. मग याच्यात ओला खवलेला नारळ घातला आणि चटणी तयार झाली. आंबाडी एरवी आपण आणतो तेव्हाही तिला किंचित गुळगुळीत असते, तशी ही चटणी ही गुळगुळीत होते. खूप छान आंबट गोड चवीची ही चटणी, पचनाला मदत करणारी, लहान मुलंही आवडीने खातील अशी.